मध्ये नारिवली आणि तिसऱ्या दिवसामध्ये 40+ कोणता संघ येईल हे देखील पाहणं तेवढं महत्त्वपूर्ण राहील. 3 षटकांची ही लढत याच्याकडे देखील लक्ष असलं. देवीचा पाडा संघाने देखील चांगला खेळ सादर केला आजच्या दिवसामध्ये. बेलवली टीमने देखील आजच्या दिवसामध्ये खरं तर चांगली खेळी दाखवले. फलंदाज असो, अष्टपैलू खेळाडू, बरेच काही चॅलेंजर्स बेलवली टीमकडून आपल्याला पाहायला मिळतात आणि बेलवली टीमचा देखील बोलबाला राहिला आजच्या दिवसामध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देवी बेलवली टीमची आपण पाहतो. राजेश आणि नरेश आणि सुरेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीचा विचार केला तर विजय हा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. विजय म्हात्रे. पंथाचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात केली ते अंतिम मॅच आजच्या दिवसातील. पहिला बॉल फुल टॉस होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू जातोय. पहिला चेंडूवरती सुरुवात चौकराने. फिल्डिंग सेटअप चांगला होता परंतु मिस फिल्डिंग झाली. 4 धावा आल्या. धाव संख्या 10. यावेळी मात्र गॅप शॉट सिलेक्शन बॅकवर्ड स्क्वेअर ग्रीजर मध्ये चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 रन. जिथे मिस फिल्डिंग झाले तिथे मात्र थोडंसं गोलंदाजाचं देखील मनोबल थोडंसं ढासळलं आणि ओव्हर पिच बॉल फेकला आणि तिथे मात्र इनफिल्डच्या वरून म्हणजे 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असल्या कारणानं हा मिळतोय चौकार.
यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केले परंतु पंचांनी अपील फेटाळली. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी अपीलमध्ये आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद टीम चॅलेंजर्स बेलवली जाऊन पोचले 14 या आकड्यावरती. थँक्यू व्हेरी मच. दुसरं षटक प्रगतीपथावर. नवीन गोलंदाज विकास गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये विजयने बऱ्याचशा धावा खर्च केल्या, 14 धावा. आता इथून मात्र विकासला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या मॅचमध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला इथून इकॉनॉमिकल स्पेल हाताळणं गरजेचं. कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, इथून मात्र 6 ते 7 धावांचं षटक हाताळलं तर मॅचमध्ये अजून शिरकाव करेल टीम देवीचा पाडा. अजून मॅच संपली नाही, पहिला 17चा खेळ चालू आहे. त्यामुळे इथून कितपत धाब्यांचा डोंगर उभारेल चॅलेंजर्स बेलवली टीम हे देखील पाहणं गरजेचं. कारण इथून 30-35 जरी धावा झाले तर फायटिंग स्कोर जरूर असेल. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू जास्त ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाहीत. आणि इथून मात्र देवीचा पाडा संघ देखील तोच प्रयत्न करेल. लाऊड अपील केले आणि इथून मात्र पंचांचा इशारा येतोय लेग बाईजच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाते. पिचिंग आउटसाइड ऑफ होता, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ असल्या कारणाने हा मात्र पंचांनी ॲफिल फेटाळले. तिथे एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं संघ पोचलाय तो म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 ऑन बोर्ड, 15 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नरेश पाटील आणि सुरेश पाटील ही सलामीची जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठे पटके मारण्यासाठी दोन्ही फलंदाज चांगले जाणले जातात. लेफ्ट हँडेड बॅट्समन सुरेश पाटील ऑन स्ट्राईक. यावेळी लोअर फुल टॉस, एज लागला होता आणि एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेट. बडी मछली चाल में फंसती हुई सुरेश पाटील बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 18 राजेश गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती आपण भारतीय संघामध्ये पाहिलं विराट कोहलीचा दबदबा असायचा आणि आता मात्र टेस्ट क्रिकेट असो T20 क्रिकेट असो निवृत्ती घेतलेली आहे आणि चांगलं क्रिकेट त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये क्रिकेट खेळलं. जर्सी क्रमांक 18 मैदानाच्या आतमध्ये उतरलाय राजेश गायकर. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये चेंडू कॉर्नर रिझनमध्ये आणखी एक मिस फिल्डिंग, त्याचा फायदा बेलवली टीमला. चेंडू सीमा पार, 4 रन. थँक्यू व्हेरी मच. षटक कुठेतरी चांगलं चाललं होतं देवीचा पाडा संघाकडून आणि तिथं मात्र चुका करतात फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. यावेळी पहा मिस फिल्डिंग आणि थोडस दलपण, फुलटॉस बॉल, अजून एकदा झेल ड्रॉप होतोय. बॉल होता. या चेंडूवरती धावा फक्त मिळेल सिंगल म्हणजे कॅच होती. मागील बॉलचा जर विचार केला मिस फील्ड झाले, चौकार आला आणि त्यानंतर सोपा झेल होता अगदी काव कॉर्नर रिझर्व मध्ये आणि तो देखील झेल सोडलाय. म्हणजेच देवीचा पाडा संघाने जर
सामना गमावला तर मी म्हणेल फिल्डिंगच्या जोरावरती. फिल्डिंग चांगली नाही झाली. यावेळी देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क प्रॉपर झाला नाही आणि या चेंडूवरती देखील सिंगल कंप्लीट केले आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे जातो. टोटल धाबा फलकावरती लागलेत. 21 धाबा फलकावरती लागलेले आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम बॉल या षटकातला असेल. 21 ऑन अ बोर्ड. बेलवली टीम थोडस बॅकफुटला ढकलले बा. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आणि विकासच्या षटकामध्ये एक चौकार जरूर आला तर देखील त्यांनी धाबा वाचवलेत. ओ यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी. डाऊन द बॉल फिल्डर आणि अजून एक झेल. निराशाजनक फिल्डिंग. गच्चाल क्षेत्ररक्षण देवीचा पाडा टीम कडून पाहायला मिळते आणि अशा रीतीनं 2 षटकाची झाली समाप्ती आफ्टर 2 ओव्हर्स. रन्स 22-1. चला स्पीडअप करायचं आहे. 5चा टायमिंग होता परंतु बराच उशीर झालाय. वन विभाग अधिकाऱ्यांनी 5चा टायमिंग दिलं होतं. 5च्या आतमध्ये खेळ संपूर्ण सर्व खेळाडू आपापल्या घरी सुखरूप जातील कारण बिबट्याचा वावर आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या आवारामध्ये फिरत होता. व्हिडिओज देखील व्हायरल झालेत. त्यामुळे थोडीशी भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना मी विनंती करेल की आपण पर्यायी मार्ग शोधू नका. ज्या वाटेने तुम्ही आलात त्या वाटेने आपापल्या घरी जा. गावातून गेलं तर अतिउत्तम. टेन्शन नॉट. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज भालचंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. चला स्पीडअप करा. देवीचा पाडा टीम आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. ज्या षटकाची नित्यांत गरज होती ते षटक विकासने हाताळलं पहा. तिकट मारा केला. इकॉनॉमिकल स्पेल हाताळला. मिस फिल्डिंग बरीच झाली फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. इंजर्ड खेळाडू झालाय. इट्स ओके. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये शॉर्ट थर्डमॅन मध्ये आपण पाहू शकाल इंजुरी जाणवते. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसरं षटक प्रगतीपथावर. भालचंद्रचा पहिलाच बॉल प्लेड अँड बोल्ड. त्रिफलाची बाद. क्लीन बोल्ड. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता देवीचा पाडा टीमने. मी म्हणेल खरं तर कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. एवढी मिस फिल्डिंग, एवढ्या कॅचेस सोडून देखील बेलवली टीमच्या फलंदाजांना रोखण्याचं काम केलंय. खरं तर चांगली गोलंदाजी मी म्हणेल. गोलंदाजांचे कौतुक करावं लागेल. भालचंद्रने पहिल्या चेंडूवरती बोल्ड काढलेला आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सचिन तांडेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती आलाय. आज भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकेची पहिली टेस्टला सुरुवात झाली. कोलकाता त्याने 159 वर 10 विकेट्स आफ्रिकेच्या आपण पाहिल्या. चांगला खेळ भारतीय संघाने केला. यावेळी पंचाचा इशारा येतोय. व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता बॉल आणि व्हाईटच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाते. 23 धावा फलकावरती. कमीत कमी 30-35 धावा काढण्याचा जरूर इथून प्रयत्न करेल बेलवली टीम. 24 धावा फलकावरती झालेल्या आहेत. 30-35 धावा इथून झाल्या तर चांगला फायटिंग स्कोर जरूर उभारेल. यावेळी पहा लोअर फुल टॉस पॅडल स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये
लांब लचक शानदार षटकार. खराब बॉल आणि त्यावरती पुरेपूर फायदा. शेवटचं अंतिम षटक स्लॉगवरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर भालचंद्रने सुरुवात चांगली केली होती. विकेटने सुरुवात केली होती त्यानंतर व्हाईट बॉल आणि एक अजूनही 4 बॉल शिल्लक. यावेळी ओव्हर पिच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर प्रयत्न चांगले. निर्णयाची प्रतीक्षा आणि इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू हाताला स्पर्श करून लाईन क्रॉस करतोय षटकार. छत्तीस धावा पलकावरती. तिसरं षटक मागणं. यावेळी अखूट टप्प्याचा जो आणखीन एक क्या बात आहे. प्रयत्न चांगले परंतु अजून एक दमदार स्ट्रोक लगातारचा हॅट्रिक षटकार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. स्पर्धेतील दुसरी षटकार हॅट्रिक मी म्हणेल फलंदाज नरेश पाटील याच्या माध्यमातून. सलामी आलेला बॅट्समन थोडा लेट पण थेट ठोकतोय षटकार. यावेळी देखील प्रयत्न चांगला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न लगातारचा चौथा फ्लॅट अँड कडक हिट षटकार. थँक्यू क्या बात आहे. सुपर गाणं. ज्या प्रकारे शक्तिमान बेलवली संघाचा नरेश पाटील आग ओकणारे बॅटिंग लगातार 4 षटकार. पाचवा येईल का. यावेळी कट केलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये खेळाडू आहेत. आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाही. शेवट देखील गोड येतोय चौकार आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर चॅलेंजर्स बेलवली 40+ संघाने बनवल्या त्यामध्ये टोटल 50 धावा कंप्लीट. 52 धावा आणि 53 धावांचं भलं मोठं आव्हान इथं ठेवलं गेलंय. ते म्हणजेच देवीचा पाडा 40+ संघासमोर. शेवटच्या षटकामध्ये एवढं महागडं षटक राहिलं की 30 धावा भालचंद्रच्या ओव्हरमध्ये, ते देखील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर. आणि 8 चेंडूमध्ये 29 धावांची बहारदार खेळी नरेश पाटील. वा क्या बात आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. सलामीला आलेले होते बॅट्समन आणि थोडेसे लेट पहिले चेंडू डॉट केले त्यानंतर मात्र चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. लगातार 4 षटकार 1 चौकार अखेरच्या ओव्हरमध्ये आणि सामन्याला युटर्न देणारं हे षटक राहिलं. टोटल 3 षटकाच्या अखेरीस 52 धावा आणि 53 धाब्यांचं लक्ष इथं ठेवलंय देवीचा पाडा 40+ संघासमोर. परंतु इथून देखील देवीचा पाडा 40+ संघाकडे बॅट्समन आहेत. मजा येईल मॅचला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा FIACC चषक 2025चा हा धमाका. थँक्यू डीजे. तर गेले 3 दिवस आपण ज्यांची वाणी आपण ऐकलीत, झेंडे विभागातील एक नामांकित समालोचक, रायगडमध्ये देखील एक उत्कृष्ट मराठी समालोचक म्हणून ज्यांची ओळख, ते आपण पाहतो आमचे साथी समालोचक, आमचे परम मित्र मंगेश पाटील यांचा शुभ सन्मान स्पर्धेचे मुख्य आयोजक संजू सांगडे यांच्या पवित्र शुभ हस्ते इथं केला जात आहे. मायशी उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह मंगेश पाटील 5 ऑफ शिरवली यांना देऊन सन्मानित करण्यात येत आहे. पुढचे 2 दिवस बिझी शेड्यूल असल्या कारणाने खरं तर येऊ शकले नाहीत, कारण धुंद्रे इथे पुढची टुर्नामेंट आहे आणि त्यामुळे आजचा हा लास्ट शेवटचा दिवस त्यांच्यासाठी. आणि ओव्हर टू कॉम्बॉक्समध्ये आपण परिवर्तन करणार आहोत. ओव्हर टू मंगेश पाटील. थँक्यू.
तर थँक्यू सो मच लवेश दिघे सर. तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये ही शेवटची मॅच जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी चांगली बॅटिंग केली खरं तर चॅलेंजर बेलोली टीमनं आणि भलं मोठं लक्ष सेट केला अगेन्स्ट केणाऱ्या देवीसापाडा संघावरती. 18 बॉलमध्ये लक्ष तब्बल 53 धावांचा प्रवास करायचा. हा प्रवास कशा रीतीने केला जाईल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज विजय मात्र्यांना महेंद्र पाटील ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरपासून पूर्णपणे आक्रमण करावं लागेल देवीसापाडा टीमला. चला सामन्याला सुरुवात करा. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सुरेश पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे. पंचांचं ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. यस नो बॉल. पहिला बॉल नो. टोटल 2 धावा या बॉलवरती आल्यात. चिवंदान मिळाला खरे तर फलंदाज महेंद्र पाटीलला. हो इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली होती. इथे हा डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकर राहतील कारण की 18 बॉलमध्ये 53 धावा हा लक्ष पार करतो. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धाव खूप महत्वाची आहे आणि जर तुम्ही डॉट चेंडू केलाल ते कुठेतरी कर्दनकर राहील. हो पुन्हा एकदा अगदी जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय. सिंगल कंप्लीट झाली. एकच धावेला संघाची धावसंख्या झाली आहे ते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. थँक्यू कृष्णा. तर पहिला विकेट मैदानात बाहेर झालाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 4 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल समोर नवीन फलंदाज विकास मात्र हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अडव्या बॅटना फटका लॉंग स्टॉपच्या दिशेने हा फटका एक्झिक्यूट केलाय. जिथे अंतिम बॉलवरती मिळतील 4 ठोकलाय विकास मात्र चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना देवीचा पाडा संघ जाऊन पोहोचला. टोटल
8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एक विकेट गमावला. 53 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं. अजूनही प्रवास खूप मोठा देवी सपाटा टीम समोर. सेकंड ओव्हर गोलंदाज उमेश मेडेकर. हो अगदी जडमध्ये हा बॉल खोदकाम केलाय फलंदाजांना. समोर महेंद्र होते. सिंगलला प्राधान्य. एकी धाबेनं खुश असेल सध्या चॅलेंजर बेलवली, कारण की प्रहार मॅच मध्ये करावा लागेल. मोठे फटके येत नाही. प्रतीक्षा सध्या करतोय. खरं तर देवी सपाटा टीमचा खेळाडू कक्ष समोर. विकास मात्रे मागील 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकणारा खेळाडू. हो इथे प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही. अजून एक डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर असेल. संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. येस बॅटची एज आहे त्याच्यामुळे फलंदाज बाद झाला. हा दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना देवी सपाटा टीमला. दोन धक्के लागले. 2 विकेट गमावलेत. बॅटिंग करत असताना देवी सपाटा टीमनं प्रेशर वाढलाय देवी सपाटा संघावरती. पुढचा बॉल उमेश. फुटबॉलचा वापर चाणक्यरित्या गोलंदाजी उमेश मेडेकरची. सलगचा हा दुसरा धक्का. विकेट क्रमांक 3. तिसरा खेळाडू मैदानातून बाहेर. तीन विकेट मैदानातून बाहेर गेलेत. धावेसाठी संघर्ष मॅच मध्ये आता करावा लागतं. बॅटिंग करत असताना देवी सपाटा टीमला खरं तर संघ पूर्णपणे अडचणी खाली आलाय. तेवढीच चांगली गोलंदाजी खरं तर उमेशची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. ऑन हॅट्रिक या गोलंदाजा. समोर अरुण प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. ओ इथे कॅच ड्रॉप. षटकार 6 धावा या जोडल्या जातील. देवी सपाटा टीमच्या अकाउंट मध्ये पहिल्याच बॉल वरती प्रहार केला अरुण मात्रेनं. जिथे 6 धावा. टँक डीज पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय. 6 धावेनं संघ 15 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी ओरपीटचा बॉल जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. हा देखील डॉट चेंडू आलाय. या षटकाचा विचार केला तर तब्बल कृष्णा शेवटचा अंतिम बॉल आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. हलक्या हाताने पोस्ट केलाय. सन्मान दिला चेंडूला. सिंगल कंप्लीट. दुसरे धाबेसाठी प्रयत्न धाडस मानस नाही. फक्त एकच धावेनं समाधान मानलं. 2 षटकांचे खेळ देखील समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती.
शेवटचा षटक. सचिन तांडेलवरती प्रहार आणि हा चौकार. हा डॉट चेंडू आलाय. पुढचा बॉल थोडासा वेटानं ऑच केला आणि त्याच्यानंतर पॉइंटच्या दिशेनं हा फटका. 4 धावा चौकार. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया. अतिथी मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूया. खरं तर नितलस गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अरविंद शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण याबा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. मायाचे उद्दाशाल प्रेमाचं प्रतीक पुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान केला जात आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिथी मान्यवरांचं भव्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान पाहतो. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. प्रयत्न भरपूर चांगले होते आणि सिंगल पाहायला मिळतं. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या उभा आहे चॅलेंजर बेलवली. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. तुळशीरामजी हरिश्चंद्र पाटील ज्येष्ठ नागरिक नितलस यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. अंतिम बॉल प्रार. सामना जिंकलाय चॅलेंजर बेलवली टीमनं. अभिनंदन चॅलेंजर बेलवली. खरं तर आजचा दिवस ज्या संघाने गाजवला आणि हा संघ सुपर 5 साठी दाखल झाला. हार्ड लक देवीचा पाडा संघ पहिली स्पर्धा खेळत होता 40+ आणि पहिल्या स्पर्धेमध्ये अखेर तक हा संघ खरं तर पोहोचला. अभिनंदन चॅलेंजर बेलवली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कृष्णा नरेश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. वैयक्तिक 18 बॉल 8 बॉल 29 माफ करा 8 बॉल 29 अगदी उपयुक्त केली साकारली नरेश पाटील.